वाटण न करता झटपट आणि झणझणीत अशी ही भरली वांगी कशी करायची आपण आज बघणार आहोत। नमस्कार, मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। इथे आपण बघतोय ही भरली वांगी वाटण न करता ही वांग्याची भाजी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत। इथे ही 4 वांगी आपण मध्ये असे काप करून प्रत्येकाला असे काप करून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये ही काप करून ठेवलेली आहे। आता आपण एका बाजूला एक कांदा, 2 मिरच्या, थोडेसे लसणाच्या कुड्या आणि एक गुळाचा खडा, कोथिंबीर। इथे आपण वाटण करत नाही आहोत, त्यामुळे इथे आपण दाण्याचं कूट हे मोठे 2 चमचे, त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, तसंच अर्धा चमचा हिंग, गरम मसाला हे सगळं घेतलेलं आहे। त्यामध्ये छोटंसं आळं करून आपण त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि हो अर्थात त्याच्यामध्ये मीठ घातलेलंच आहे। आता इथे आपण थोडीशी कोथिंबीर घालून हे सगळं आपण जे सारण तयार केलं होतं ते त्या 4 वांग्यांमध्ये भरलं। छोट्या कुकरमध्ये आपण थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये मिरची, लसूण, कांदा हे आपण त्यामध्ये घालणार आहोत। साहित्याची लिस्ट ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। यामध्ये 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला हे देखील आपण परत वरून यामध्ये तेलामध्ये घालतोय। आता जी वांगी आपण मसाला भरलेली आहे ती सगळी त्यामध्ये घातलेली आहे। एक गुळाचा खडा त्यामध्ये घातला, उरलेलं सारणही आपण त्यामध्ये घातलेलं आहे। थोडंसं पाणी घालून त्याच ताटलीमध्ये आपण मसाल्याचं पाणी आपण त्यामध्ये घातलं। एक शिट्टी करून आपण ही भाजी आपण इथे आता बघतो आहोत। एकाच शिट्टीमध्ये ही अतिशय सुंदर शिजलेली आहे। खूप पाणी आपण यामध्ये घातलं नाही। अगदी टिफिनसाठी ही अशा पद्धतीची झटपट होणारी भरली वांगी तुम्हीही नक्की करून बघा। आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील। अशा प्रकारची वाटण न करता झटपट ही भरली वांगी अतिशय चवदार लागतात। तुम्ही अशी भरली वांगी नक्की करून बघा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अजून कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला आवडतील बघायला नक्की सांगा। धन्यवाद।